बाबा तुम्ही माय बाप, बंधू भगिनी तुम्ही माय बाप, चुकबुल झाली तर करा माफ, गावतो पोवाडा सुंदर एक साप, वाल तुम्ही वाल साधूच्या बापा पडली प्रेमात। तुम्हाला तर माहित आहे आजकालचे साधू लोक संन्यासी लोक कसे आणि किती जेल मध्ये बघत आणि तरी पण साधूचं तुम्हाला खरं वाटते? साधूच्या बापा पडली प्रेमात आणि तरुणपणात बाबा सुखी संसारात आनले बघा, आई बाप रात दिवस मेहनत करतात दादा लेकराच्या जीवासाठी। आई बापाकडून काही आम्हाला भेटल बा हा उद्देश नाहीये, फक्त उद्देश त्याचा एकच आहे का चांगले आमचे मुलं बाळा निघल्याच्या बाद आमची सेवा करते। फक्त सेवा मागतात माय बाप, दुसरं काही नाही मागत, सेवा। आई बाप करती कष्ट बनून राहिलो हा नाशिक जिल्ह्याचा पोवाडा आहे। नाशिक जिल्ह्याचा खूप गाजला माझा पोवाडा, युट्यूबवर खूप लोकांना पाहिला, युट्यूबवर आजही पाहून राहिले। पण कहाणी मोठी सुंदर आहे। सगळेच लोक काही मोबाईलवर नाही पाहत, सगळेच लोक काही टीव्ही नाही पाहत दादा, म्हणून मी हा पोवाडा तुमच्या समोर सादर करतो आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये
गाव आहे आणि त्या गावामध्ये कुंडलिकराव भगत शेतकरी माणूस 5-6 एकर जमीन याच्या घरी नाशिक जिल्ह्यामध्ये पाटण गाव कुंडलिकराव भगत तिथे राहावे शेतीवाडीचे बापा काम करावे होता हुशियार होता हुशियार होता हुशियार हो हो एकच मुलगी होती बापा एका मुलीची आई आणि रखमाबाई बापा पती पत्नी सुखाने राही सुखी संसार हो याची हो सुखी संसार हो याची हो 10 वर्षाची मुलगी आणि मुलीची आई मरण पावली रखमाबाई मरण पावली 10 वर्षाची पोरगी कुंडलिकरावाला विचार आला देवा आज या लहानच्या पोरीला कसं सांभाळू विचार आला मोठा बापा मुलगी असतानी 10 वर्षाची बापा मुलगी असतानी रखमाबाई गेली देवाचे स्थानी कुंडलिकराव करे मरच्या मनी करे विचार करे विचार करे विचार हो हो आता विचाराला कुंडलिकरावाला 10 वर्षाची बोलते पत्नी मरण पावली दुसरी जर बायको केली अरे माझ्या पोरीला जर मारून टाकलं जीव घेतला नाही दादा माझी पोरगी मरून जाईल काही बायामुळे बेकार असतात म्हणून दुसरी बायको नाही केली मुलीला बापा शिक्षण शिकविलेलंही मुलीला शिक्षण शिकविलेलंही मुलगी नाशिकच्या कॉलेजामध्ये जाई बापाला पडली बापा लग्नाची घाई विचार करे फार विचार करे फार विचार करे फार हो हो सुंदर सावर
खरोखर ये तक्रार हो या धीरे धीरे हो वर्षाची मुलगी मोठी केली दादा बापानं विचार केला नाही जो पोरगा करू शकत नाही ते पोरीची जात करते पोरी बी आपल्या मायबापाची सेवा करतात पोरं नाही करत कधी कधी मायबापाला हाकलतात पण पोरगी मायबापाला कधी हाकलू शकत नाही ते चाहे गरीब असो चाहे लखपती त्या घरी असो पण गरीब माय बापाने कधीच नाही विसरत दादा मुलीची जात नाही स्वतःच्या नवऱ्याची बी ऐकत नाही स्वतःच्या नवरा बी तिला म्हणू शकत नाही का तुझे मायबाप काय पाहिजे मला नाही ताकद नाही मनाची आणि पोरगी ऐकत नाही कधी नवऱ्याचं म्हणजे नाही जन्म देणाऱ्या मायबाप होय मी सोडणार नाही माझ्या मायबापाले नवराई म्हणते पोरीचा बिचारा बरोबर आहे नको सोड म्हातारी आहेत बिचारे कुठे जातील आणि इकडं दुसरी बाजू पहा पोराची बायको का म्हणते पोराले हे तुझे मायबाप नाही पाहिजे आणि पोर काही तसंच ऐकते पहा हे बाजू कशी आणि हे बाजू कशी म्हणून खरंच काही लोक एका मुलीवर बी कुटुंब नियोजन करतात मग त्याला अडाणी म्हणावं का त्या लोकांना आली नाही दादा त्यांना वाटते मुलगी का ना मुलगा का अगोदर भेदभाव करत होते आता मी भेदभाव नाही करत शिक्षण पद्धतीचा जमाना आहे म्हणून एका मुलीवर बी कुटुंब नियोजन केलं कोणी त्याला महापोरीला मी शिकवलं आणि नाशिकच्या कॉलेजमध्ये जाते माझी मुलगी 20-22 वर्षाची पोरगी झाली 22 वर्षाची कधी कधी असा विचार येते मला एखादा भाऊ राहिला असता किंवा एखादा मुलगा राहिला असता लग्न करता पोरीच प्रॉपर्टीत आहे मापाशी 5-6 एकर जागा तसं काही खूप नाही पण आई मरून गेली तिचाही तोच विचार होता आपल्या पोरीचं लग्न करीन जावाई चांगला पाहिजे जावाईच्या घरी राहील महिना 2 महिने काय आहे हे सगळे स्वप्न आहेत तुम्ही रात दिवस जो पाहता ना हे सगळे स्वप्न आहे पण सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होतील बा हे काही खरं नाही काही खरं नाही आणि माणसाचं जीवन सगळं स्वप्नाचं आहे प्रत्येक माणूस स्वप्न पाहते मी असं करीन मी तसं करीन जीवन तर अंत करा आणि मेल्यावर काय करा चला माझाही मनामध्ये तोच विचार आहे आपल्या हातावर जर पोरीचं मी लग्न जर केलं आणि आपल्या घरी गेली इकून टाकीन 5-6 एकर जमीन माझ्याजवळ आहे पोरीच्या घरी राहील कुठेही जेवायचं 2 घास खायची आहे पण शिक्षणवाली पोरगी आहे पोरीने विचारल्याशिवाय मी लग्न नाही करणार नाही सुंदर माझी पोरगी आहे तिला एक शब्द विचारतो भीती तर वाटते का शिक्षण चालू आहे शिक्षण चालू असताना कसं लग्न करावं तरी पण हो म्हणून तर करील नाही आपल्या मताने नाही करील तिच्याच मताने विचारतो कॉलेजमध्ये जायची आहे एक शब्द विचार बाई ग माझे चंदा बाई 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 ग चंदा चंद्रासारखीच आहे पण कोणाच्या नशिबात माय बापाचं सुख राहते मा आणि कोणाच्या नशिबात नाही राहत नशिबाचा खेळ आहे आईचं सुख नव्हतं तिच्या नशिबात म्हणून नाही मिळालं किती वेळची मी स्वयंपाक तयार केली तुमच्या पोटामध्ये आहे अन्नाचं शीत सुद्धा नाही बाबा
सकाळपासून तुम्ही बाहेर गेले ते आत्ता आले. तुम्ही सकाळपासून जेवले नाही बाबा. मी तुमची सारखी वाट पाहत आहे. का तुम्ही अशी करता बाबा? मी बोलणारच नाही आज तुमच्याशी. आता कसं झालं? पोरगी बोलणारच नाही आमच्या माझ्यासोबत. हा पोरगी बोलते. आता तिने म्हणलं का मी बोलणार नाही. तिची अट आहे, माई बी अट आहे का जोपर्यंत पोरगी बोलणार नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही. पाहू आता कुणाचा पण शेवटात जात. बाबा का असे बोलता तुम्ही बाबा? बोलली माय 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 बोलली. मला सगळं माहित आहे, सगळं माहित आहे. पोरगी कशी बोल सगळं माहित आहे. माझ्या मा तू काऊन एवढी काळजी करते माई काळजी? अरे बापा मला हे सांग, काळजी तू आपली कर्मा नाही. तुझं कॉलेज पाहायचं आहे, तुला अभ्यास करायचा आहे, तू आपली काळजी कर ना. अरे मला भूक लागल्यावर मी स्वतः आपल्या हाताने घेतो ना खातो. बाबा काय माझ्याशिवाय तुमचं कोण आहे बाबा? तुमच्याशिवाय माझं कोण आहे बाबा? मग काळजी मी नाही तर कोण करणार? हो सारखी मला काळजी लागली राहते बाबा तुमची. बेटा असे शब्द जर तुमच्या तोंडातून निघले ना, आमच्या मायबापाले म्हाताऱ्याले रड येते अगोदर. आणि असे शब्द तुम्ही म्हणत नको का? नाही की बाबा माझ्याशिवाय तुमची कोण काळजी करत. बाई जाऊ दे, माया गोष्टी अशा गोष्टी कानाला बसलं तर माझा शब्द बंद होते. कोणी तुझ्याशिवाय कोणीच नाही. आणि म्हणून सगळं जीवन मी तुझ्याच बरोबर संपवणार आहोत. मग तो मी माझ्या घरी असो चाहे तुझ्या घरी असो. काळजी करू नको मा. बाप आहे ती फक्त माय गेली आहे. पण माय तुझी काय देत होती, का सुख देत होती ते तुला मी कमी नाही पडू दिलं. नाही बाबा त्यासाठी मी तुझी माय बनलो आणि तुझा बापही बनलो. काही कमी झाला का मा? नाही बाबा. माझी इच्छा होती माझी पोरगी खूप शिकली पाहिजे, कॉलेज मध्ये गेली पाहिजे. तर मी तुला काय म्हटलं बेटा, तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक. आपल्या घरी गेल्याच्या बाद तुला शिकता येणार. तू माय गाळामध्ये पडशील. पण मी आहो माझी 5-6 एकर जमीन आहे, विकून टाकीन 2 एकर 3 एकर तुझ्या जीवासाठी. शिक, तुला आपल्या पायावर उभं व्हायचा आज नाही उद्या. पण मा 15 दिवस झाले मा मला एक चिंता माझ्या मनामध्ये शिरली. चिंता? मला झोप नाही येऊन राहिली. कशाची चिंता बाबा? चिंता सांगू तुला? बाबा तुमच्या मनामध्ये जे आहे तुम्ही मला निश्चिंतपणे सांगा. काही तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवू नका बरं. चिंता सांगितल्याशिवाय माझं मन हलकं होणार नाही. आणि मी तुला नाही सांगणार तर कोणाने सांगेन? हो बाबा म्हणूनच म्हणते माझं मन कोण हलकं करण ना बाबा. हा. तुम्ही आपल्या मनातली इच्छा चिंता मला नक्की सांगा तुम्ही. मला भीती लागली. जर मी सांगायला बसलो आता महापोरीले राग आला तर मी कसं तरी. बाबा काय बोलताय तुम्ही? मला कशाला राग येणार? तुम्ही काही लपवू नका बरं. तुमच्या मनातलं सगळं सांगा मला. राग नाही येणार? नाही येणार बाबा. माई जबरदस्ती नाही मा तुला. पटत असेल तर हो म्हणायचं आणि नाही पटलं तर नाही म्हणायचं. बर पण मी तुझ्या मताशिवाय आपल्या मतानं काम करणार नाही. ऐकशील का? ऐकेन बाबा. माझ्या मनामध्ये काय मा 15 दिवसापासून सांगू का? लाडाची मुलगी माझी लई गुणवान. लाडाची मुलगी माझी लई गुणवान. आता करणार मी तुझं कल्याण.
एवढी शिकली सवरली माझी मुलगी कोणाला देऊन टाकू का? नाही नाही, माझ्या पोरीसाठी मी चांगला शिकलेला सुंदर आणि नोकरीवाला वर पाहिजे. काय आहे माझ्या मनात? काय? माझ्या मुलीसाठी बाई सुंदर सावर, माझ्या मुलीसाठी बाई सुंदर सावर, राहील मुलगी माझी सुखी जन्मभर, राहील मुलगी माझी सुखी जन्मभर, राहील मुलगी माझी सुखी जन्मभर, सुखी संसाराचे तुला मिळणार जाण, सुखी संसाराचे तुला मिळणार जाण, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार लग्न तर करीन मातू, पण एक गोष्ट माझी विसरू नको, या बापाची एक गोष्ट. सगळ्याच्या मनामध्ये मी जो सांगतो ना ते चिंता आहे सगळ्याच्या. काय काय पोरीकडून काय मागायचं आहे माय बापाले? सगळेच मागतात ते मी मागतो. शेवटची विचाराई आहे माझ्या मनी, बाई आहे माझ्या मनी, तुझ्याशिवाय नाही माझं मागं पुढं कोणी, तुझ्याशिवाय नाही माझं मागं पुढं कोणी, तुझ्याशिवाय नाही माझं मागं पुढं कोणी, तुझ्याशिवाय नाही माझं मागं पुढं कोणी. म्हाताऱ्या बाबाचा ठेवशील मान, म्हाताऱ्या बाबाचा ठेवशील मान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार बाई तुझं कन्यादान, आता करणार बाई तुझं कन्यादान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, लाडाची मुलगी माझी लई गुणवान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार मी तुझं कन्यादान, आता करणार बाई तुझं कन्यादान, आता करणार तुझं कन्यादान. मला भीती काऊन वाटून राहिली का? तुझ्या आईचं बी असंच म्हणणं होतं आणि पटकन चालली गेली. तिची इच्छा झाली का पूर्ण? नाही बाबा. आणि असं जर समजा आता मरण कोणाच्या हातात आहे मा, कोणाच्या हातात नाही आहे, केव्हा माणूस मरणार आहे, आणि मी बी जर पटकन निघून गेलो, काय तुझं लग्न मला पाहायला नाही मिळणार, तुझं घरदार मला पाहायला नाही मिळणार. हो बाबा. म्हणून कमीत कमी एखादा जर चांगला शिकलेला सवरला नोकरीवाला पोरगा जर मिळाला, सोळाचं नाही मा, आपण जेव्हा लग्न करायला जाऊन तेव्हा चांगले पोरं भेटत नाही आणि कोणाला देऊन टाका लागतं. हो बाबा. नाही का? मग जर एखादा चांगला पोरगा भेटला तर सोडायचा काय? शिकायचा तर तुम्ही लग्न झाल्यावर शिकू शकता. आहे एवढी इच्छा मायवाली आहे. तू जर मंजूर असशील तर मी मुलगा कुठं पाहतो, नाही तर मी पाहत नाही. मी कधीतरी तुमच्या शब्दाबाहेर गेली का बाबा? हे बघा, तुम्ही जसं म्हणाल ना बाबा तसंच होईल. कधी मी तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार बाबा.
माझे मा हो? मायबाप कधी पोरीच्या जीवनाचा वाईट विचार करण का? नाही बाबा. की महापोरीला चांगला भेटला नाही पाहिजे, महापोरीला वाईट झाला पाहिजे, कोणी म्हणून का? नाही म्हणणार बाबा. नाही म्हणणार बा. हे मायबाप हे दोन शब्द असे आहेत मा, हे कधी कोणाचं वाईट नाही सोचणार, कधी कोणाचं वाईट नाही सोचणार. माय आणि बाप हे चारच शब्द आहेत. पण या शब्दाची ज्यानं जाणीव केली, ज्यानं ओळख केली, तो खरा ज्ञानी माणूस मी म्हणतो त्याला. पण या चार शब्दाची ओळखच करत नाही लोक. ठीक आहे मा, बाबा तुला कॉलेजमध्ये जातो. आई ग, तुमच्याशी बोलत बसली बघा, मला किती उशीर झाला. एक्स्ट्रा क्लास करून आली बाबा. माझी कॉलेजची वेळ झाली. और बापा मला माहित नव्हतं मा. आता बरं, चला मी पटकन तुम्हाला नाही का जेवण वाढते आणि मी निघते कॉलेज. अरे नाही नाही नाही, तू जेवणाची भानगड नको, तू लवकर जा. मी घेतो ना, जेवतो मी, माही काळजी नको. तुम्ही घ्याल? हो पूर्ण जेवण संपवून घ्याल? घेतो मा. हो हो, बरं मी निघते लवकर. पण काही काळजी नाही करायची, नाही. काही टेन्शन नाही करायचं. राग आहे का? नाही बाबा. मी वाईट बोललो का? नाही जी. असा म्हणजे रे बा, तू रागा भरशील मा, मी एक खास पोटात अन्न नाही जाणार. नाही बाबा, तुम्ही म्हणाल ना तसंच होणार बाबा. खरंच सांगते, जा मला, मी जाते. हा, जा मा. तुम्ही जेवण करून घ्या. शांतारामजी दूध पचारे राहणार सुरादेवी यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी धन्यवाद देत आहे. त्याचप्रमाणे आमचे वामनरावजी डहाके घोराडवाले, हनुमान आखाडा यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सतत प्रणाम, लाख लाख धन्यवाद. मावल्यांनो आणि माझे बांधवान, मी जो पोवाडा बनवतो, कहाणी बनवतो, जर मी स्वतः नाही रडलो तर लोक नाही रडणार. मी अगोदर विचार करतो त्या पोवाड्यात, का मला रड येते का, मी रडतो का. जर मी रडलो नाही तर मग कोणीच रडणार नाही. बापू युनाते, हा बापू युनाते रेल्वे गेट यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. शाबाश शाबाश शाबाश. पोरगा बडा सुंदर आहे. बापू युनाते 101 रुपयाची भेट मिळाली. अपने माँ बाप का दिल नहीं दुखाना. वारे बाबा, असेच पोर पाहिजे म्हणजे. तर पोरगी गेली कॉलेजला आणि मी आता दोस्ता भायला इकडे तिकडे पाहतो, एखादा चांगला सुंदर पोरगा मिळाला तर पोरीचं लग्न करून टाकतो बाबा.